नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं मेघधरा चॅनलमध्ये. याच तोरणपट्टीला आपल्याला पुढे लोकर जॉईन करून घ्यायचे आहे. पहिल्या क्रोसेच्या घरामध्ये 3 क्रोसे विणायचे आहेत. त्यानंतर आपल्याला इथे 3 चेन बनवायचे आहेत. या 3 चेन विणल्यानंतर इथे आपल्याला ह्या दुसऱ्या क्रोसेच्या घरामध्ये चेन विणायची आहे. इथून आपल्याला 5 चेन विणायचे आहेत. पुढील क्रोसेच्या घरामध्ये ही चेन विणून घ्यायची आहे. पुढे पण सेम याचप्रमाणे 5 चेन विणायचे आहेत. पुढील क्रोसेच्या घरामध्ये सेम याचप्रमाणे परत चेन विणायची आहे. पुढे आपल्याला मागीलप्रमाणे 3 चेन विणायचे आहेत आणि पुढील ह्या क्रोसेच्या घरामध्ये इथे आपल्याला क्रोसे विणायचे आहेत. सलग 3 क्रोसे इथं विणून घ्यायचे आहेत. नंतर पुढे इथे आपल्याला परत 3 चेन बनवायचे आहेत. सेम मागीलप्रमाणे चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे. 5 चेन बनवायचे आहेत. पुढील क्रोसेच्या घरामध्ये हे चेन विणायचे आहे. सेम परत 5 चेन बनवायचे आहेत. चेनमध्ये चेन विणून घ्यायचे आहे क्रोसेच्या घरामध्ये. नंतर पुढे इथे परत आपल्याला 3 चेन बनवायचे आहेत. पुढील क्रोसेच्या घरामध्ये सलग आपल्याला 3 क्रोसे इथे विणून घ्यायचे आहेत. सेम पुढे असंच हे विणत जायचं आहे पूर्ण या तोरणपट्टीला आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. नंतर पुढील या स्टेपमध्ये साईडच्या 3 क्रोसे विणायचे आहेत. पुढे आपल्याला इथे एकूण 5 चेन विणायचे आहेत. त्यानंतर मध्यभागी ह्या 5 चेनच्या मध्यभागी इथे आपल्याला एक चेन विणायची आहे. इथे 5 चेन विणायचे आहेत. नंतर पुढील ह्या 5 चेनच्या मध्यभागी चेनमध्ये ही चेन विणून घ्यायची आहे. पुढे 5 चेन बनवायचे आहेत. पुढे आपल्याला सेम ह्या 3 क्रोसे होती सेम हे 3 क्रोसे इथं विणून घ्यायचे आहेत. सेम याचप्रमाणे पुढे आपल्याला परत 5 चेन बनवायचे आहेत. मध्यभागी ह्या 5 चेनच्या घरामध्ये विणायचे आहे. पुढे 5 चेन बनवायचे आहेत. पुढील 5 चेनच्या घरामध्ये सेम हे चेन विणून घ्यायचे आहे. नंतर पुढे 5 चेन बनवायचे आहेत आणि पुढली ह्या क्रोसे होती सेम क्रोसिया विणून घ्यायचे आहेत. सेम पुढे ही स्टेप विणत जायचं आहे. या पुढील स्टेपमध्ये साईडच्या ह्या 3 क्रोसे होते 3 क्रोसे विणायचे आहेत. त्यानंतर आपल्याला सेम खालीलप्रमाणे 5 चेन बनवायचे आहेत. इथे आपल्याला मध्यभागी चेनच्या घरामध्ये क्रोसे विणायचे आहेत. एक क्रोसे विणल्यानंतर इथे आपल्याला 4 चेन विणायचे आहेत. खाली चेनच्या घरामध्ये चेन विणून घ्यायची आहे. पुढे आपल्याला परत मध्यभागी चेनच्या घरामध्ये पुढील क्रोसे विणायचे आहे. सलग 3 क्रोसे विणायचे आहेत. हे 3 क्रोसे विणल्यानंतर इथे आपल्याला 3 चेन मध्यभागी बनवायचे आहेत. त्याच घरामध्ये परत पुढील आपल्याला 3 क्रोसे विणायचे आहेत. इथे आपल्याला 4 चेन बनवायचे आहेत. चेनमधून चेन विणून घ्यायची आहे. पुढे आपल्याला त्याच घरामध्ये पुढील क्रोसे विणायचे आहे. त्यानंतर ते 5 चेन बनवायचे आहेत आणि इथे आपल्याला या साईडच्या ह्या क्रोसेवरती सेम क्रोसेवरती विणायचे आहेत. सेम याप्रमाणे पुढे विणत जायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. नंतर पुढे ह्या स्टेपमध्ये आपल्याला साईडच्या 3 क्रोसे विणल्यानंतर इथे आपल्याला 3 चेन
खालील पहिल्या स्टेपप्रमाणे विणायचे आहेत. इथील आपल्याला दुसऱ्या चेनच्या घरामध्ये चेन विणून घ्यायची आहे. इथून आपल्याला 5 चेन विणायचे आहेत. 5 चेन. त्यानंतर इथे आपल्याला या मध्यभागी चेनच्या घरामध्ये ही चेन विणायची आहे. पुढे सेम परत 5 चेन विणायचे आहेत. सेम इकडेप्रमाणे इथे आपल्याला दुसऱ्या चेनच्या घरामध्ये चेन विणून घ्यायची आहे. पुढे परत आपल्याला इथे 3 चेन विणायचे आहेत आणि इथे आपल्याला सेम ह्या क्रोशेवरती क्रोशे विणून घ्यायचे आहेत. सेम याचप्रमाणे पुढे पण आपल्याला विणायचं आहे. पाच चेन बनवायचे आहेत. मध्यभागी ह्या क्रोशेच्या चेनमध्ये चेन विणायची आहे. पुढे 5 चेन बनवायचे आहेत. इथे आपल्याला दुसऱ्या चेनच्या घरामध्ये ही चेन विणून घ्यायची आहे आणि पुढे 3 चेन विणायचे आहेत आणि पुढील क्रोशे सेम क्रोशे विणून घ्यायचे आहेत. सेम पुढे असं विणत जायचं आहे. अशा साईडला एक स्टेप कमी करत आणायचे आहेत आणि पुढे विणून घ्यायचं आहे. एका साईडला आणि दुसऱ्या पण साईडला सेम असंच विणून घ्यायचं आहे आणि तोरण पूर्ण करून घ्यायचं आहे. नंतर चेन लावून गोंडे लावून घ्यायचे आहेत. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.